मुंबईमध्ये सोमवारी झालेल्या तुफान पावसामुळे रस्त्यावर रेल्वे रुळांवरती भुयारी मेट्रोमध्ये पाणी साचल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल झालेले होते। यामध्ये प्रामुख्याने अपूर्ण सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे असल्यामुळे रस्त्यावरती पाणी साचल्याचं पाहायला मिळालेलं होतं। राडारोडा आणि साहित्यही या पाणी साचण्यासाठी कारणीभूत ठरलेलं होतं। त्यामुळे आता मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने खोदकाम केलेल्या 1385 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झाले असल्याचा दावा करत सर्व रस्ते कामातील बॅरिकेड्स 5 जून पर्यंत हटवून रस्ते वाहतुकीस खुले करण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना दिलेले आहेत। खोदकामं ही सुरू असल्यामुळे महानगरपालिकेच्या कामांवरती मुंबईकर नाराज होते, मात्र आता ही संपूर्ण कामं पूर्ण झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे। शहरामध्ये एक दिवस पावसाने धुमाकूळ घातला आणि मुंबई महानगरपालिकेच्या कामांची खऱ्या अर्थाने पोलखोल केलेली पाहायला मिळाली। विशेष म्हणजे एक दिवस पाऊस आला आणि संपूर्ण मुंबई शहर तुंबलेलं पाहायला मिळालं। याचं एकमेव कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेने जागोजागी रस्त्यांची केलेली चाळण आणि रस्त्यांची कामं हाच एकमेव कारण ठरलेलं आहे। आपण जर माझ्या पाठीमागे पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेने 1385 रस्त्यांची काँक्रिटीकरण करण्याची कामं पूर्ण झाल्याचा दावा केलेला आहे। मात्र हा दावा खऱ्या अर्थाने फेल ठरतोय का? कारण वडाळा असेल, बँड्रा असेल, दादर असेल अशा परिसरांमध्ये आजही आपल्याला अर्धवट रस्त्यांची कामं पाहायला मिळत आहे। सध्या मी वडाळा येथे उभी आहे आणि वडाळ्यामध्ये तुम्ही पाहू शकता अगदी काही तासांपूर्वीच हा रस्ता खणलेला पाहायला मिळतोय आणि इथले जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत किंवा इतर जे कोणी काम करणारे नागरिक आहेत त्यांना विचारलं तर ह्या रस्त्याचं काम अजूनही 8 ते 10 दिवस जाणार असल्याची माहिती त्यांच्याकडून मिळते। मात्र एकीकडे मुंबई महानगरपालिका 12,000 कोटींपेक्षा जास्त कामं ही आत्ताच्या पावसाळ्यात केलेली आहेत आणि ती कामं पूर्ण झाल्याचा दावा देखील केलेला आहे। मात्र तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता हा रस्ता आत्ताच खणलेला आहे आणि या कामाला 8 ते 10 दिवस देखील जाणार आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थाने मुंबई महानगरपालिकेने केलेला दावा फेल ठरतोय असं म्हणायला हरकत नाही। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी, मुंबई। कोणीही नागरिक त्या खड्ड्यात पडू शकतं, वयस्कर नागरिक पडू शकतं, लहान मुलं बालक शाळेत जाता येताना कुठलीही दुर्घटना घडू शकते। त्याच पद्धतीने अलकनंदा इमारतीच्या बाजूला सुद्धा जो रस्ता झालेला आहे त्याचा सुद्धा फुटपाथ झालेला नाहीये। म्हणजे अशा प्रकारे प्रशासनाने जी काही कामं केलेली आहेत मुंबई महानगरपालिकेने अक्षरशः करदाता नागरिकांच्या पैशावर पाणी फिरलेलं आहे।